थँक्यू सर. या. नमस्ते सर. नमस्ते. बस. गुड. कुठून आलात बरं तुम्ही? सर मी लातूर इथून आलो. ओके, प्रॉपर लातूरचे आहात तुम्ही? हो सर. ओके. गंजगोलाई काय आहे बरं? सर गंजगोलाई हे बेसिकली लातूर मधलं मार्केट आहे, जे निजामाच्या काळामध्ये बनवलं होतं. आणि त्याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे सर एका सेंटर पॉइंट मधून 16 रस्ते निघतात आणि ते त्यासाठी प्रसिद्ध आहे. ओके. कधी निर्माण झालेला बरं, याचा कालखंड सांगू शकता तुम्ही? सर 1917. ओके. आणि कुणी केलं त्याचा निर्माण? सर मूळ कल्पना जी होती ते गुलबर्गाचे सुभेदार जे होते राजा इंद्रकर्ण बहादूर त्यांची होती, पण आर्किटेक्ट जे होते ते फैयाजुद्दीन हे आर्किटेक्ट. लातूर समोर असणाऱ्या 5 समस्या सांगा बरं. सर लातूरमध्ये सर सर्वात पहिली महत्वाची समस्या म्हणजे सर पाण्याचा अभाव आहे. आणि मग पाण्याच्या अभावातून निर्माण होणारी मग शेतीची समस्या आहे. लातूरच्या काही भागामध्ये दुष्काळ असतो सतत दर 2 वर्षांना. त्यानंतर सर दुसरं म्हणजे उद्योगाचं प्रमाण लातूरमध्ये कमी आहे. त्यामुळे लातूरची जी इकॉनॉमी आहे ती मल्टीडायमेन्शनल नाही, ऍग्रीवर खूप जास्त डिपेंडेंट आहे. उद्योगांचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे सर रोजगारासाठी खूप जास्त स्थलांतरण होतं. आणि सर सध्या खूप शिक्षणामुळे खूप सारे लोक महाराष्ट्रातून लातूरमध्ये येतात. आणि त्यामुळे सर लातूरची वाढ अनियंत्रित पद्धतीने होते. बर. लातूर पॅटर्नमुळे जे आहे बरेचसे विद्यार्थी लातूरमध्ये येतात, बरोबर? कोटामध्ये पण IITच्या एंट्रन्ससाठी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी जातात. तर कोटाच्या बाबतीमध्ये असं घडतंय की तिथं विद्यार्थी जे आहेत तर ते मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करतायत, हे समोर आलेलं आहे. लातूरमध्ये तसं प्रॉमिनंट कधी असं आपल्याला आढळून आलेलं नाहीये का? घडलंय असं कधी? सर 1-2 केसेस झालेले आहेत. बरोबर. काय फरक आहे बरं या 2 पॅटर्न मध्ये, लातूर पॅटर्न आणि कोटा पॅटर्न? सर मला फरक म्हणण्यापेक्षा सर दोन्ही पॅटर्न तर सिमिलरच आहेत. तसे पाहता दोन्ही पण पॅटर्न मध्ये सर मेकॅनिकल स्टडीवर भर दिला जातो. पण मग असं कोटामध्ये एवढ्या आत्महत्या का होत आहे? सर कोटामध्ये मला वाटतं सर ते खूप आधीपासूनचा तो पॅटर्न आहे. आणि इथं सर कॉम्पिटिशन त्या मानाने लातूरमध्ये आणखी तेवढं प्रिडॉमिनेंट झालेलं नाही. कोटामध्ये सर ते कल्चर डेव्हलप झालेलं आहे खूप जास्त प्रमाणात. आणि त्यामध्ये सर जीवघेणी स्पर्धा तिथे निर्माण झालेली आहे. ते मला वाटतं आणखी लातूर त्या पीकला पोहोचलेलं नाही. बर. तुम्ही मास्टर्स केलेला आहे, जिओलॉजी मधून पण तुमचं ग्रॅज्युएशन तुम्ही केलेलं आहे, बरोबर? तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब का पाहिजे बरं? इतकं चांगलं एज्युकेशन घेऊन तुम्ही प्रायव्हेट सेक्टर मध्ये पण चांगलं काम करू शकता. सर मी त्याच्यामध्ये सर 2 ट्रिगर पॉईंट होते. एक तर सर म्हणजे लहानपणापासून सर थोडंसं वडिलांनी मला अवेअर केलं होतं सोशल गोष्टीबद्दल. आणि सर त्याचाच परिणाम म्हणून मी आयसर येथे गेल्यानंतर उन्नत भारत अभियान, राष्ट्रीय आविष्कार अभियान अशा कार्यक्रमामध्ये सहभागी झालो. तर तिथं मला असं जाणवलं की मला जर सोसायटीसाठी काम करायचं असेल तर प्रशासन हा माझ्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म ठरेल. आणि त्यामध्ये सर 2-3 पॉइंट्स मला वाटले. एक म्हणजे सर प्रशासनाचा इम्पॅक्ट टू. बरोबर. NGOच्या थ्रू पण तुम्ही करू शकता. हा सर. तुम्हाला समाजासाठी जर काही करायचं असेल हा सर, तुम्ही NGOच्या माध्यमातून पण करू शकता ना. प्रशासनच का? सर त्यामध्ये सर मला असं जाणवतं किंवा असं वाटतं की सर प्रशासनामध्ये एक रिसोर्सेस जे गव्हर्नमेंटच्या डिस्पोजलला रिसोर्सेस खूप जास्त प्रमाणात असतात, त्याचा लाभ होतो. तसंच सर गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपण डायव्हर्सिफाईड काम करू शकतो. महिला, बाल असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करता येऊ शकतं. महिलांसाठी शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या 5 योजनांची नावं सांगा बरं. ओके सर, प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे, सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना आहे, वंदे मातरम योजना आहे, तसेच सर माता जननी बाल सुरक्षा योजना आहे. आणि सर कृषी स्कीम पण आहे. नोकरदार महिलांसाठी हॉस्टेलची सुविधा शासन पुरवत असतं. बरं. आता सध्या इंडिया आणि भारत असा एक डिबेट आपल्याला बघायला मिळाला. मला सांगा, तुम्हाला काय वाटतं बरं? नावाबद्दल जे आहे देशाच्या, काय तुमचं मत आहे? सर मला वाटतं की आपल्या घटनेमध्ये या संदर्भात डिबेट झाला होता. आणि त्यातून सर आपल्या घटनेमध्ये दोन्ही नावांचा समावेश केलेला आहे. आणि त्यामुळे सर कोणतंही नाव असलं तर त्यामुळे काही फरक पडणार नाही असं वाटतं. मग फक्त भारत ठेवलं चालेल? नाही सर, मला वाटतं की बदलण्याची काही आवश्यकता नाही. दोन्ही नाव म्हणजे ज्यांना जे आपण संबोधायचं ते संबोधू शकतो. आणि दोन्ही नावाची सुविधा आपल्याला घटनेनेच दिलेली आहे.
मला 10वीला किती मार्क्स होते? 97.64. त्यामध्ये बेस्ट ऑफ 5 होते का? हा मॅडम. बेस्ट ऑफ 5 होते. हा. सगळ्यात कमी कुठल्या विषयात पडले होते? मराठी. किती? 90. 100 पैकी 90. हा. बरं. तुमचं बॅचलर्स डिग्री झालेली आहे का मास्टर्स झालेली आहे? मॅडम ते दोन्ही ड्युअल डिग्रीचा प्रोग्राम आहे तो आणि 5 वर्षामध्ये दोन्ही डिग्री एकसाथच कंप्लीट झाली. अच्छा, बरं. तुम्ही जिओलॉजी विषय का निवडला? मॅडम जेव्हा मी आयसर मध्ये गेलो तर त्यावेळेस जिओलॉजी हा विषय नवीन होता आणि आम्हाला 2-3 सेशन झालेले त्या संदर्भात इंट्रोडक्टरी. तर त्यामध्ये असं जाणवलं की जिओलॉजी हा खूप इंटरडिसिप्लिनरी सब्जेक्ट होता आणि त्यावेळेस माझं प्रशासनात येण्याचं पण थोडंसं बिल्डअप होत होतं आणि त्यावेळेस जिओलॉजीचा संबंध हा खूप जास्त इतरांशी आहे आणि मला वाटलं की भविष्यात चालून मला जर अधिकारी होताना त्याचा फायदा होईल. बरं. जिओलॉजीचा इम्पॉर्टन्स काय आहे? जिओलॉजीचा इम्पॉर्टन्स मॅडम आपल्या ज्या आजूबाजूला सगळ्या घटना ज्या घडत असतात किंवा जे आपल्याला डेव्हलपमेंट करायचे आहेत त्याच्याशी जिओलॉजीचा जवळून संबंध येतो. जसं की समजा आपल्याला रोड आहेत, पूल वगैरे जर बांधायचे असतील तर तिथं जिओलॉजी म्हणजे तिथल्या रॉक टेरेसचा संबंध येतो किंवा आपत्ती असतील, लँडस्लाइड्स असतील किंवा अर्थक्वेक असतील. लातूरचा अर्थक्वेक झाला होता तर अशा आपत्तीच्या संदर्भात आपल्याला जिओलॉजीचा त्याचा संबंध येतो किंवा पाणी असेल, ग्राउंड वॉटर असेल, मराठवाडा असेल, अशा दुष्काळी भागामध्ये ग्राउंड वॉटरचं महत्व खूप आहे तर तिथं पण जिओलॉजीचा संबंध येतो. जिओलॉजी हा विषय असा आहे की त्याच्याकरता किती कॉलेजेसमध्ये ही डिग्री अवेलेबल आहे सध्या? खूप कमी ठिकाणी अवेलेबल आहे. नाही मॅडम, बरेच आहे पण मला वाटतं महाराष्ट्रामध्ये थोडं कमी आहे पण वेस्ट बेंगॉल साईडला वगैरे जास्त आहे, वेस्ट बेंगॉल आणि साऊथ साईडला. म्हणजे जे एवढं रेअर आहे कोर्स किंवा ज्याकडे इतकं कॉमनली नाही पाहिलं जात किंवा निवडलं नाही जात त्यात तुम्ही मास्टर्स डिग्री घेतली आहे. तुम्ही इकडं प्रशासनामध्ये आल्यावर मग हे जिओलॉजी मधलं काम कोण करेल मग? मॅडम मला असं वाटतं की प्रशासनामध्ये सुद्धा त्या नॉलेजचा उपयोग होऊ शकतो आणि नाही तो निश्चितच होईल. प्रश्न असा आहे की तुम्ही तिकडून आल्यानंतर तिकडची रिकामी जागा कोण भरणार? सर मला वाटतं सर इथं इनफ मुलं आधीच आहेत. बर. आपल्याला जर एखाद्या खडकाचं वय शोधायचं असेल तर कार्बन डेटिंग कसं करणार? मॅडम खडकाचं वय शोधण्यासाठी कार्बन डेटिंग वापरत नाही सहसा. तर त्यासाठी रेडिएक्टिव्ह म्हणजे युरेनियम असतील, लीड असतील किंवा झिरकॉन असतील तर त्यांच्या डेटिंगचा वापर केला जातो. बरं. तुम्ही असं काही प्रोजेक्ट केला होता का म्हणजे 5 वर्षांच्या दरम्यान? प्रोजेक्ट म्हणजे मॅडम डेटिंगचा प्रोजेक्ट नव्हता आमचा पीटी कंडिशनचा प्रोजेक्ट होता. काय होतं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये मॅडम ऍक्च्युली अनार्थोसाइट नावाचे रॉक्स असतात म्हणजे अनार्थोसाइट नावाचे रॉक्स असतात त्यांचे युनिक कंपोजिशन असतं आणि जे फार कमी भागात सापडतात आणि चंद्रावर पण सापडतात. तर आम्ही त्यांच्या ओरिजिनचा शोध घेण्याचा एक टप्पा म्हणजे माझा प्रोजेक्ट होता. बरं. चंद्रयान-3 बद्दल काय माहिती आहे तुम्हाला? चंद्रयान-3 हे भारताचं चंद्रावर लँडर पाठवण्याचं मिशन होतं. मागच्या वेळेस आपण ऑर्बिटर पाठवलं होतं आणि लँड करू शकलो नव्हतो तर या मोहिमेमध्ये आपण ऑर्बिटर सोबतच लँडर पाठवलं होतं. कोणत्या दिवशी चंद्रयान-3 लँड झालं चंद्रावरती? दिवस आठवतोय? नाही मॅडम. नाही आठवत. बरं. तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? माझे वडील आहेत, आई आहे, भाऊ आहे. काय करतात ते सगळे? वडील प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक आहेत, आई जी आहे ती गृहिणी आहे आणि भावाचं होमिओपॅथिक शिक्षण BHMS चालू आहे. डॉक्टर आहेत ते? हा. मला वाटलं नाही का की आपण पण आपल्या वडिलांसारखं शिक्षकी पेशा स्वीकारावा? नाही मॅडम, म्हणजे मला असं तसं शिकवायला वगैरे आवडतं पण मला सुरुवातीला सायन्स मध्ये म्हणजे बेसिक सायन्स मध्ये रिसर्च मध्ये आवड होती त्यामुळं मी BSc करणार होतो पण IIT जे ऍडव्हान्स क्रॅक झालं आणि त्याच्यानंतर आयसर मध्ये संधी मिळाली. मग तुमची रिसर्च यावर तुम्ही आता कमी केलीत, इकडे येता तुम्ही आता? मला असं वाटतं की रिसर्च आहे ते कॉन्स्टंट प्रोसेस आहे ती आपल्या वागण्यामध्ये किंवा कामामध्ये नेहमी रिफ्लेक्ट होत असते आणि उद्या प्रशासनात पण काम करताना प्रत्येक गोष्टीमध्ये रिसर्च करावं लागणार आहे म्हणजे आणि प्रशासनाच्या आज पण प्रत्येक शाखेमध्ये रिसर्च किंवा अनालिसिस असे विंग्स वेगवेगळ्या नावानं उपलब्ध असतात. हाऊ डू यू डिफाइन वुमन एम्पॉवरमेंट? मॅडम महिलांना त्यांची फक्त केवळ एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर महिलांना त्यांचे हक्क रिअलाइज करू देणं एवढंच. हा, तर तुम्ही आयसर मध्ये तुमची डिग्री घेतलेली आहे आणि आपल्या समाजामध्ये सायंटिफिक टेम्परचा जो अभाव आहे तर तो बऱ्या प्रमाणात दिसून येतो. तर तो स्प्रेड करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
सर सर्वात प्रथम तर आपल्याला सायन्स प्रति विद्यार्थ्यांची आवड आणखी वाढवावी लागेल आणि त्यामध्ये सर आपल्याकडे आता पण आहे पण त्यामध्ये सर एक्सपेरिमेंट बेस्ड लर्निंग जे आहे की डायरेक्ट प्रॅक्टिकल विद्यार्थ्यांना जर करून दाखवलं तर ते हळूहळू सायन्सच्या कन्सेप्ट एकदम ग्रीप त्यांच्या मनामध्ये ग्रीप गेलं आणि मग त्यांना सायन्सवर पूर्ण विश्वास वाटायला लागतो. ते मला वाटतं सगळ्यात जास्त आवश्यक आहे. ओके. प्रशासनामध्ये आल्यानंतर तुमचं जे शिक्षण आहे त्याचा उपयोग प्रशासनामध्ये तुम्ही कसा करणार? सर जसं मी आता सांगितलं की जिओलॉजीचा संदर्भ हा आता लातूरचा अर्थक्वेक आहे तर तिथं आहे किंवा मराठवाड्यातली पाणी समस्या ग्राउंड वॉटर आहे तर त्यावेळेस जेव्हा प्लॅनिंग बनवता येईल किंवा तिथं मला तज्ञ लोक जेव्हा मार्गदर्शन करतील तर मला हे सगळे विषय समजून घेण्यासाठी खूप इझी होईल आणि लातूरमध्ये सर किंवा मराठवाड्यामध्ये विचार केला तर ऍक्विफर मॅपिंग वगैरे झालं नाही आणखी तर ते महत्वाचं आहे तर तशा गोष्टी करण्यासाठी ज्वारीचा उपयोग होईल. ओके. न्यू एज्युकेशन पॉलिसी बद्दल माहिती आहे तुम्हाला? हो सर. काय आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी? सर आता 21व्या शतकाला अनुसरून आणि त्याच्यामध्ये सर 2-3 कॉम्पोनंट आहेत. एक म्हणजे आपली जी अगोदरची पॉलिसी होती ती 1986 ची होती आता 21व्या शतकाला अनुसरून त्यामध्ये बदल करणे आणि दुसरं म्हणजे इंडिया सेंट्रिक अप्रोच डेव्हलप करणे अशा 2 याच्यावर ती आधारलेली होती आणि जे आपले शिक्षणाबाहेर जे मुलं आहेत तर त्यांना शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आणणं उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढवणं हे मुख्य त्याचे कॉम्पोनंट होते. तुम्ही आता सांगितलं की इंडिया सेंट्रिक अप्रोच वाढवणं म्हणजे नेमकं काय बरं? म्हणजे सर बेसिकली आपल्या ज्या समस्या आहेत आणि भारताच्या समस्या नेहमीच युनिक राहिलेल्या आहेत त्याचं कारण म्हणजे इथलं समाजात जी डायव्हर्सिटी आहे पावलोपावली असलेली डायव्हर्सिटी तर त्यामुळं प्रत्येक सोल्युशन आपण इतर कंट्रीमध्ये ज्या टेक्नॉलॉजीज किंवा त्या डायरेक्टली आपण इथं इम्प्लिमेंट करू शकत नाही आणि इथं पण इंडियात पण आणि इंडियातल्या पण प्रत्येक भागामध्ये आपल्याला जागेनुरूप बदल करावे लागतात तर तो अप्रोच असला पाहिजे. आजच्या पेपरमध्ये 2 महत्त्वाच्या बातम्या सांगा बरं. सर राज्य मागासवर्ग आयोगानं ओबीसीच्या जे बिहारमध्ये सर्वेक्षण झालं होतं त्याच धर्तीवर बॅकवर्ड क्लासेसचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि इस्रायल पॅलेस्टीन मधला जो संघर्ष होता त्यामध्ये हमासनं 13 पोलीस जे होते त्यांना सोडलेलं आहे आणि ते 4 दिवसांचं टूर्स तिथं झालेलं आहे. अच्छा. इस्रायल पॅलेस्टाईन जो संघर्ष आहे त्याच्याबद्दल भारताच्या भूमिकेबद्दल काय वाटतं बरं तुम्हाला? सर मला असं वाटतं की भारतानं एकदम बॅलन्स भूमिका घेतली आहे त्या संदर्भामध्ये आपण एकीकडं टेररिझमचा विरोध केलेला आहे जे हमासनं केलेली कारवाई आहे त्याच्यातली टेररिझमचा आपण स्पष्ट विरोध केलेला आहे तर दुसरीकडे आपण पॅलेस्टाईनचं जे ह्युमॅनिटेरियन कॉज आहे किंवा गाझामधले लोक जे तर त्यांच्यासाठी ह्युमॅनिटेरियन कॉज आहे त्याला आपण पूर्णपणे समर्थन दिलेलं आहे आणि 2 स्टेट इस्रायल आणि पॅलेस्टीन संदर्भातली जी 2 स्टेट पॉलिसी होती त्याला आपण पुनरुच्चार केलेला आहे. छंद काय आहेत तुमचे? सर मला क्रिकेट खेळायला आवडतं मी कॉलेजच्या क्रिकेट टीम मध्ये होतो कॅप्टन होतो तिथं आणि त्यानंतर सर आता सर क्रिकेटचं अॅनालिटिकल अँगल बघायला मला आवडतं. अॅनालिटिकल अँगल बघणे म्हणजे काय? म्हणजे सर जेव्हा एखादी मॅच असते तर तिथं पिच कसं बिहेव करतंय कॅप्टन कसं फील्ड सेटिंग करत आहे बॅट्समॅनचे काय इंडिया 10 मॅच सलग जिंकत आला आणि 11वी मॅच फायनलची मॅच हरली ह्या सामन्याचं अॅनालिटिकली कसं तुम्ही विश्लेषण करणार? सर मला असं वाटतं की प्रामुख्याने ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदा बॉलिंगचा जो चान्स भेटला त्यामध्ये त्यांना एक थोडासा ऍडव्हान्टेज आला आणि त्यांनी फिल्डिंग आणि बॉलिंग या दोन्ही गोष्टी एकदम बेस्ट करून आपले जे प्लॅन्स होते जे इतक्या मॅच मध्ये वर्क करत होते त्याला ते काउंटर करू शकले आणि बॉलिंग मध्ये सर त्यांचे जे चेंजेस होते त्यांनी पिचला अनुसरून एकदम प्रॉपर अभ्यास केला होता त्यानुसार त्यांनी सर फील्ड सेटिंग करत होते आणि आपल्या बॅट्समॅनला त्यांचे जे स्ट्रेंथ होते उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर सर जसं रोहित शर्मा होता पूर्ण पॉवर प्ले मध्ये तो रिस्क घेत होता तर त्यांनी तिथं माइंड गेम वापरून शेवटची जी पॉवर प्लेची ओव्हर होती त्यांना माहित होतं की रोहित शर्मा परत रिस्क घेणार तर त्यांनी त्यांचे मेन बॉलर अवेलेबल असताना सुद्धा त्यांनी पार्ट टाइम बॉलर वापरला आणि त्याला एंटाइज केलं की तो म्हणजे रिस्क घेईल आणि तो त्याने रिस्क घेतलं आणि नंतर बरोबर नवीन बॅट्समॅन आला की ते त्यांच्या मेन बॉलरकडे वळले. अच्छा. असं बऱ्याच वेळेला म्हटलं जातं की इंडियन टीम अंडर प्रेशर वेल परफॉर्म करत नाही असं वाटतं का तुम्हाला? नाही सर असं तेवढं असं मला वाटत नाही कारण काही वेळा सर असं गोष्टी होऊ शकतात पण मला असं वाटतं की आपण फेअरफुल क्रिकेट जर रिसेंटली वर्ल्ड कपचं जर उदाहरण घेतलं तर आपण फेअरफुली खेळून दाखवलेलं आहे. फेअरफुली और फिअरलेसली? फिअरलेसली सर. ओके. तुमच्यामधले व्यक्ती म्हणून 2 वीक पॉइंट सांगा बरं. सर मी थोडा ओव्हर अनालिटिकल होतो. अच्छा. स्वतःच्या गोष्टीचा म्हणजे जास्त सिनारिओ साठी बघत असतो तर त्याच्यामुळे म्हणजे असं झालं तर असं तसं झालं तरी आवाज जास्त काम करत असतो तर त्याच्यामुळे सर मला वाटतं माझ्यावर प्रेशर येतं आणि थोडं ओव्हर थिंक पण होतं त्यामुळे.
अच्छा, पण तुम्ही अनालिसिस करता तर ही प्रशासनामध्ये चांगली बाब आहे. मग तो तुमचा पॉझिटिव्ह पॉईंट व्हायला पाहिजे ना, अनालिसिस करता तुम्ही प्रत्येक गोष्टीचा. सर पण मला असं वाटतं थोडं बॅलन्स असलं पाहिजे, त्याच्यामुळे आपल्यावरच प्रेशर आलं नाही पाहिजे. ओके सर. बरं, थोड्या वेळापूर्वी तुम्ही होमिओपॅथीचा उल्लेख केला होता. कुठल्या देशात ओरिजिन आहे बरं होमिओपॅथीचं? सर जर्मनीमध्ये त्याचं ओरिजिन. हु इज द फादर ऑफ होमिओपॅथी? मला क्लिक होत नाही, मला माहित आहे ते पण क्लिक होत नाही वाचलेले. तुमचीच निवड का करायची बरं या पदांकरता? सर मला असं वाटतं की माझ्याकडे प्रोएक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह मोटिवेशन आहे लोकांमध्ये चेंज करण्याचं. आणि दुसरं म्हणजे सर या पदासाठी जे आवश्यक असणारे गुण आहेत, मला वाटतं इथे डायरेक्ट म्हणजे पब्लिक कॉन्टॅक्ट असणार आहे. तर त्यासाठी सर चांगलं कम्युनिकेशन लागतं आणि काम करायला सकारात्मक बदल करायचे असेल तर पॉझिटिव्हिटी आणि लोकांबद्दल एम्पॅथी लागते. तर ते गुण माझ्याकडे आहे. प्रॅक्टिकल आहे मी, माझा अप्रोच प्रॅक्टिकल आहे जो इथे कामाला येतो. आणि मी फ्लेक्सिबल आहे माझ्या कामामध्ये, वेगवेगळ्या कंडिशन मध्ये अडॉप्ट करू शकतो. तुम्ही लक्ष्मी रोडवरनं आलेले आहात, पुण्याचा तुम्ही लक्ष्मी रोडला वास्तव्य असा. लक्ष्मी रोड कशा करता फेमस आहे? मॅडम नाही माहित नाही? चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ. थँक्यू सर. थँक्यू मॅडम.